मनोज जरांगे यांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू असताना नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुद्धा साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आजचा साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर या ठिकाणी आलेले आहे। सर काय सांगाल, आज दुसरा दिवस आहे, तुम्ही तुमच्या मागण्यांवर ठाम आहे? नक्की आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही। आम्ही ओबीसी समाजाच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरिता या ठिकाणी हे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। मागच्या वेळेससुद्धा 1 महिना सतत आम्ही संघर्ष केला आणि त्या 1 महिन्याच्या संघर्षानंतर महाराष्ट्र सरकारने आमच्या मागणीवरती शिक्कामोर्तब केलं, आम्हाला लिहून दिलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, ओबीसीच्या आरक्षणातनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आणि कुठल्याही पुराव्याच्या अभावी सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही। परंतु पुन्हा तीच मागणी घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे लोक मुंबईमध्ये एकवटलेले आहे। त्यांच्या दडपणाखाली येऊन सरकारने आम्हाला दिलेला शब्द कदा एखाद्या वेळेस ते बदलू शकतात आणि आमच्यावरती अन्याय होऊ शकतो ही भीती जी ओबीसी समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, ती आमची भीती सरकारने दूर करावी की याच्या आधी आम्हाला जे आश्वासन दिलं त्याच्यावरती सरकार ठाम आहे असं सरकारने आम्हाला पुन्हा एकदा लेखी द्यावं, त्याच्यावरती शिक्कामोर्तब करावा आणि या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यास मदत करावी, हीच आमची अपेक्षा आहे। जरांगे पाटलांसोबत सरकार चर्चा करते आहे, मात्र कुठेतरी त्यातून काहीच निष्कर्ष निघताना दिसत नाही। म्हणजे ते आपल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी ठाम आंदोलनकर्त्याचा तो अधिकार आहे, काय मागायचं काय नाही ते त्यांना ठरवायचं आहे। आम्ही काय त्यांना सल्ला देत नाही, पण सरकारला ठरवायचं आहे कुणाला काय द्यायचं आणि कुणाला नाही। कुणाची मागणी संविधानाच्या आणि न्यायालयाच्या चौकटीमध्ये आहे, संविधानाची आणि न्यायालयाच्या चौकटीत असेल तर सरकार विचार करेल। जर एखादी मागणी संविधानाच्या आणि न्यायालयाच्या चौकटीत नसेल आणि तुम्ही किती दडपण आणण्याचा प्रयत्न केला, सरकार ती मान्य करू शकत नाही। परंतु राजकीय नेत्यांचं काही हे नाही आहे आणि म्हणून आम्ही आमच्या संविधानिक हक्कासाठी सुद्धा तेवढ्याच ताकदीने कालपासून हे रस्त्यावरती आलो। सर, ओबीसीच्या हक्कासाठी मंडल यात्रा काढण्यात आली होती शरद पवारांच्या पक्षाकडून, मात्र त्याचं जे नेतृत्व ज्यांनी केलं ते राजापूरकर जे आहे ते जरांगेंच्या मंचावर दिसते। म्हणजे काय समजायचं याला? नाही, हे बघा, खरं म्हणजे कसं आहे, हे ओबीसी समाजाचं दुर्दैव आहे की एका बाजूला तुम्ही पक्षाचे सामान्य कार्यकर्ते असते किंवा नेते असते तर आमचं काही म्हणणं नाही, नेते लोकांचं काम आहे की ते सर्वांच्या समस्या जाणून घेणे, पण पर्टिक्युलरली तुम्ही ओबीसी सेलचे अध्यक्ष आहात, ओबीसी समाजाचं नेतृत्व तुमच्याकडे दिलेलं आहे आणि जेव्हा ओबीसी समाज हा संकटात आहे, अडचणीमध्ये आलेला आहे, त्याच्या संविधानिक आरक्षणावरती गदा येऊ पाहते आहे, अशा वेळेस तुम्ही विरोधकाच्या मंचावरती जाऊन त्यांचं मनोबल वाढवतात, म्हणजेच ओबीसीचं खच्चीकरण करता आहात असं जर मी म्हटलं तर ते वागो होणार नाही। आणि मग अशा व्यक्तींनी समाजाचं नेतृत्व आपल्या हातात घेऊ नये, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मग कुठे जायचं तो त्यांचा प्रश्न आहे, पण पर्टिक्युलरली ओबीसी समाजाचं नेतृत्व घ्यायचं आणि ओबीसी समाजाची दगा करायचा हे आम्हाला पटत नाही। शरद पवारांनी म्हटलं की 50% आरक्षण वाढवून त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, तुम्ही? नक्की आम्ही त्या मताशी सहमत आहोत, हे तर आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय, ते काय आहेत नाही काय की देशामध्ये जातनिहाय जनगणना करावी, आरक्षणाची 50% असलेली मर्यादा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बदल करून सभेमध्ये बिल पास करून रद्द करावी आणि मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वाप्रमाणे जेवढी काही लोकसंख्या त्याची निघत असेल तेवढं आरक्षण त्यांना द्या, आमची जेवढी लोकसंख्या निघेल तेवढं आरक्षण आम्हाला द्या, कुठेही झगडे होणार नाही। नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी सुद्धा आहे। भाऊ, तुम्ही आज दुसऱ्या दिवसाच्या उपोषणाच्या स्थळी आलेले आहे, काय नेमकी पक्षाची भूमिका घेऊन आले की तुम्ही? नाही, पक्षाची भूमिका कालसुद्धा माध्यमांसमोर मी जाहीर केली। हर्षवर्धन सपकाळ साहेब आमचे प्रांताध्यक्ष, त्यांनी परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा आरक्षण देण्यासाठी काँग्रेसचा विरोध असल्याचं काही कारण नाही। राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे आग्रह धरून 50% आरक्षणाची अट शिथिल करावी आणि मराठ्यांनासुद्धा आरक्षण द्यावे, ही स्पष्ट भूमिका काँग्रेसची आहे। आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ जे गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टींसाठी लढा देत आहे ती क्लिअर आहे, त्याच्यामध्ये आम्ही ठाम आहे आणि आमचे म्हणणं हेच आहे की ओबीसीच्या मागण्या आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण तो निर्णय घ्यावा, त्याच्यामुळे राज्य सरकारला आता तो निर्णय घ्यायचा आहे।
काय राज्य सरकारने केंद्राकडे या संदर्भात पाठपुरावा करायला पाहिजे असं करायलाच पाहिजे ना. दुसरा तोडगा काय आहे? याच्यापूर्वीसुद्धा मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचा प्रयोग आपल्या राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सक्सेसफुल झालं नाही. कारण त्याला शेवटी घटनात्मक जोपर्यंत आपण स्वरूप देणार नाही, त्याला कायद्याचा आधार देणार नाही, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. त्याच्यामुळे तत्काळ राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे, मोदी साहेबांकडे त्या ठिकाणी आग्रह धरून 50%ची अट शिथिल करावी. कास्ट सेन्सस जे करणार आहे आपण 2026मध्ये करणार असं म्हणतात, 2027मध्ये करणार असं म्हणतात, ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण तात्पुरतासुद्धा हा तोडगा जर काढायचा आहे याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी 50%ची अट शिथिल करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं की ओबीसीच्या मधून कोणालाही हिस्सा देऊ नये अशा प्रकारची मागणी रेटून धरताना राष्ट्रीय ओबीसी महासंघ पाहायला मिळतो आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.